नमस्कार मित्रांनो आणि राम राम शेतकऱ्यांनो. आपली शेती आपला व्यवसाय या YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार रिन्यूअल कसं करायचं याच्याविषयी सविस्तर माहिती. तर मित्रांनो, आपण या विषयावर व्हिडिओ अगोदर तयार केला होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला व्हिडिओ डिलीट करावा लागला. त्यामुळे मी परत या विषयावर व्हिडिओ तयार करत आहे सविस्तरमध्ये. त्यामुळे चला आपण सविस्तरमध्ये पाहूया बांधकाम कामगार रिन्यूअल कसं करायचं. सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरवर यायचं आहे. त्यानंतर वरती आपल्याला बांधकाम कामगार अशी वेबसाईट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर सर्च करा. त्यानंतर सर्वात वरती हे ऑप्शन येत आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे बांधकाम कामगार वेबसाईट ओपन होते. अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. बांधकाम कामगार नोंदणी, बांधकाम कामगार क्लेम अर्ज, प्रोफाइल आणि भरणा. तर आपल्याला इथे बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण म्हणजे बांधकाम कामगार रिन्यूअल करायचं आहे. तर आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. 3 नंबरचा ऑप्शन घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फॉर्म ओपन होतो. इथं 2 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. न्यू रिन्यूअल आणि अपडेट रिन्यूअल. तर आपल्याला न्यू रिन्यूअल घ्यायचा आहे. तर न्यू रिन्यूअल घेतल्यानंतर जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ज्यांचं रिन्यूअल करायचंय त्यांचा तुम्ही टाकून घ्या आणि प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करा. त्यानंतर ज्यांचं तुम्हाला रिन्यूअल करायचं आहे, त्यांची इथे माहिती ऑलरेडी आलेली आहे. त्यांनी दिलेला मोबाईल नंबर, त्यांनी दिलेला आधार कार्ड नंबर. तर आपल्याला खाली क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील घ्यायचा आहे मित्रांनो. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आहे कामगाराच्या कामाचे स्वरूप घ्यायचे आहे. तर कामगाराच्या कामाच्या स्वरूपामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत मित्रांनो. ऑल टाइप हेल्पर्स, पेंटर्स, गॅस वर्कर्स, टाईल वर्कर्स, रेल्वे वर्कर्स असे खूप सारे ऑप्शन आहेत त्यामध्ये. तुम्ही जे काम करता ते तुम्ही यामध्ये निवडू शकता. ऑल टाइप हेल्पर्स. त्यानंतर जारी करणाराचा प्रकार. तर मित्रांनो, जारी करणाराचा प्रकार म्हणजे तुम्ही कोणाकडे कामाला आहात? पेंटर म्हणून, मिस्त्री म्हणून, गवंडी म्हणून, टाईल वर्कर म्हणून तुम्ही कोणाकडे कामाला आहात त्या संदर्भात तुम्हाला इथे पर्याय घ्यायचा आहे. कॉन्ट्रॅक्टदाराकडे कामाला असाल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराकडून ते प्रमाणपत्र घेऊ शकता. कुठे नाक्यावर कामाला असाल तर नाक्यावरून प्रमाणपत्र घेऊ शकता. तर मी ग्रामसेवक सरांकडून प्रमाणपत्र घेतलेलं आहे. तर मी इथे जारी करणाराचा प्रकार ग्रामसेवक सर घेत आहे. त्यानंतर जावक क्रमांक. आपल्याला जे प्रमाणपत्र देतात त्यावर एक जावक क्रमांक असतो. तो जावक क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या प्रमाणपत्रावर दिलेली डेट, ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या अर्जदाराचा अर्ज करत आहात, त्यांनी कोणत्या ग्रामपंचायतमधून ते प्रमाणपत्र घेतलं आहे, त्यांची ग्रामपंचायत टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका. जे आपण 90 दिवसाच्या कामाचं प्रमाणपत्र ग्रामसेवक सरांकडून घेतलं आहे, ते इथे अपलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही ठेकेदाराकडून घेतलं असेल, तर ते इथे अपलोड करून घ्या मित्रांनो. कोणी
नाक्यावरून घेतला असेल ते इथे अपलोड करायचं आहे. चूज फाईल केल्यानंतर आपण जे स्कॅन करून ठेवलेलं आहे ते आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फाईल अपलोड सक्सेसफुली दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक सूचना दिलेली आहे. काही माहिती जर खोटी आढळून आल्यास तर तुम्ही शिक्षेस पात्र राहताल अशी ही सविस्तर सूचना आहे. त्यामध्ये टिक करून आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर सेंड ओ-टी-पी म्हणून असा ऑप्शन येत आहे. जो आपण नंबर दिला आहे आपला अर्ज करताना त्या अर्जावर एक ओ-टी-पी जातो आणि तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ओ-टी-पी टाकून इथं व्हॅलिड ओ-टी-पी वर क्लिक करायचं आहे आणि तुमचं रिन्यूअल हे 100% झालं आहे मित्रांनो.